एका गावात दोन भाऊ राहत होते. एका भावाचे नाव होते श्याम आणि दुसऱ्याचे नाव होते राम. श्याम खूप गरीब होता आणि राम खूप श्रीमंत होता. एके दिवशी श्यामने विचार केला की आपण आपले भाग्य परदेशात जाऊन आजमावून का बघू नये. एक दिवस तो आपल्या कुटुंबाला घेऊन परदेशात जाण्यासाठी घरातून निघत होता. तेव्हा अचानक एक आवाज आला, थांबा, मला देखील तुमच्याबरोबर यायचं आहे. ते ऐकून श्यामने वळून मागे बघितले तर तेथे त्या घरात असलेली अडचण उभी होती. ती अडचण त्याला म्हणाली, इतक्या वर्षापासून मी तुमच्या बरोबर राहत आहे, म्हणून मला देखील तुम्ही बरोबर घेऊन चला. श्यामची पत्नी खूप समजदार व हुशार होती. ती त्या अडचणीला म्हणाली, आमच्या प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी सामान आहे. तू असे कर, ही गिरणी तुझ्या डोक्यावर घेऊन चल. अडचणीने ती गिरणी आपल्या डोक्यावर ठेवली. ते सर्वजण निघून गावातून बाहेर आले. चालता चालता रस्त्यात एक नदी लागली. श्यामचे कुटुंब तर नदी पार करून गेले, परंतु अडचणीच्या डोक्यावर मात्र गिरणीची ओझी असल्यामुळे ती मात्र नदीत बुडून गेली. आता श्यामची त्या घरात राहत असलेली अडचणी नदीत बुडून गेली होती, त्यामुळे त्यांचे भाग्य बदलत चालले होते. तो हळूहळू श्रीमंत झाला, परंतु हे मात्र श्यामच्या भावाला रामला पावले नाही. त्याने श्यामला त्याच्या श्रीमंत होण्याचे रहस्य विचारले. तेव्हा श्यामने रामला झालेली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून लगेच राम त्या नदीजवळ आला आणि त्याने खूप प्रयत्न करून त्या नदीतून अडचणीला परत ओढून बाहेर काढले. बाहेर आल्यावर अडचण खूपच खुश झाली. तिने रामला विचारले, मी तुझ्या उपकाराचा बदला कसा चुकवू? तू मला वाचवले आहेस, म्हणून मी तुझ्यासाठी काय करू? तेव्हा राम तिला म्हणाला, फक्त तू तुझ्या पूर्वीच्या मालकाकडे परत निघून जा. अडचणीने रामचा हात हातात घेऊन म्हणाली, तोसे कसे बोलतोस? तुमच्यासारखा दयाळू आणि परोपकारी माणसाला सोडून मी त्या वाईट माणसाकडे का जाऊ, ज्याने मला नदीत बुडवले? त्याचा काय भरोसा की तो मला परत पाण्यात बुडवणार नाही? त्या दिवसापासून ती अडचण राम बरोबरच राहायला लागली. तेव्हापासून तो गरीब होत गेला. राम स्वतःची परिस्थिती बघून हाच विचार करत होता की जो कोणी दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तोच एक दिवस त्या खड्ड्यात पडतो. दुसऱ्याबद्दल जो वाईट विचार करतो तो नेहमी दुःखी राहतो.